ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। प्रिय मित्रांनो, नमस्कार। उत्तिष्ठत जागृत या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपली कविता आहे, तेव्हाच मिळेल स्थिरता, तेव्हाच मिळेल स्थिरता। तर आपल्या सगळ्यांना मनाची स्थिरता पाहिजे, म्हणजे मनाची शांती पाहिजे। आपलं मन एक क्षणसुद्धा स्थिर राहत नाही, नेहमी चंचलच असते। तेव्हा मनाला स्थिर कसं करायचं, स्थिरता आपल्याला केव्हा मिळेल, हे आपण या कवितेच्या माध्यमातून बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। प्रयत्न करावा मुक्तीसाठी, होणी प्रामाणिक साधक, दुर्मिळ असे मानव जीवन, करा जीवनाचे सार्थक, करा जीवनाचे सार्थक। आता जर मनाला स्थिर करायचं असेल, शांत करायचं असेल, तर उपाय एकच आहे की ह्या जगाचं चिंतन कमी करणं, म्हणजेच मुक्तीसाठी प्रयत्न करणं। कारण जर मुक्ती प्राप्त करून घ्यायची असेल तर मन शांत पाहिजे, अशांत मनाद्वारे कधीही होत नाही। आता मुक्तीसाठी कोण प्रयत्न करतो? ज्याला वाटतं की आपण बंधनात आहोत, तेव्हाच तो मुक्तीसाठी प्रयत्न करेल ना। तर जोपर्यंत त्याला कळत नाही की आपण बंधनात आहोत, जर त्याला वाटत असेल की आपण मुक्तच आहोत, आपण मुक्त आहो पण जाणीव नाही ना। आणि जी जाणीव आहे ती फक्त थोडंसं स्वातंत्र्य आपल्याला आहे, आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलेलं नाही। तेव्हा जेव्हा आपल्याला हे जाणवेल की ह्या जगामध्ये आपल्याला पूर्ण स्वातंत्र्य नाही, जन्म मृत्यू जरा व्याधी हे आपण दूर करू शकत नाही, ह्या गोष्टी येणारच, म्हणजे आपण ह्या सगळ्यांच्या बंधनात आहोत, अशी जाणीव ज्याला होईल की हे जग नश्वर आहे, शरीर नश्वर आहे, एक दिवस जावं लागणार आहे, इथे दुःखच भोगावे लागणार आहे, याची जाणीव होईपर्यंत कोणीही मुक्तीसाठी प्रयत्न करणार नाही। मग तो मनाला स्थिर करण्यासाठी प्रयत्न कशाला करेल? त्याला काय गरज आहे मनाला स्थिर करण्याची? म्हणून जो मुक्तीसाठी प्रयत्न करतो, पहिली गोष्ट, आणि प्रामाणिक साधक होऊन मन शांत करण्यासाठी किंवा मुक्तीसाठी साधक व्हावं लागतं। मुक्ती कुणालाही आपोआप मिळत नाही, ह्या जगामध्ये कोणतीच गोष्ट प्रयत्न केल्याशिवाय मिळत नाही। असा तुम्ही एखादा बघितला का की काही न करता आपोआप मिळालं? प्रयत्न करावेच लागतात, धडपड करावीच लागते। आता इथे साधक व्हायचं आहे। आता आपण म्हटलं की मी तर चिंतन करतो, मी ब्रह्माचं चिंतन करतो, मी खूप व्याख्यानं ऐकतो। आजकाल बरेच लोक वेदांतावरची खूप व्याख्यानं ऐकतात, वेदांतावरचे भाष्य वाचतात आणि स्वतःला ब्रह्म समजतात आणि म्हणतात की मी ब्रह्मच आहे, मी मुक्तच आहे। अरे बाबा, नुसती व्याख्यानं ऐकून आणि पुस्तकं वाचून तुम्हाला काही ब्रह्मज्ञान होत नाही। तोंडानं तुम्ही कितीही म्हणा की मी ब्रह्मच आहे, पण जोपर्यंत अनुभूती होत नाही तोपर्यंत त्या पोपटपंचीला काहीच अर्थ नाही। आता किती मोठमोठे पंडित असतात, ते एवढा वेदांत सांगतात, ब्रह्मज्ञान लोकांना देतात, पण त्यांना तरी अनुभूती कुठे असते? ते सगळे पुस्तकातले शब्द सांगतात, ते पाठांतर करतात आणि आपल्याला सांगतात, पण नुसत्या पांडित्यानं किंवा नुसतं ऐकल्यानं नायमात्मा प्रवचनेन लभ्य न मेधया न बहुना श्रुतेन। उपनिषद म्हणते की हा आत्मा प्रवचन दिल्यामुळे लाभत नाही, मी खूप पंडित आहे, मी खूप प्रवचन देतो त्यामुळे लाभत नाही।
नायमात्मा प्रवचैन्य न लभ्य न मेधया. एखादा खूप बुद्धिमान असेल, खूप त्याची स्मरणशक्ती असेल, मेधाशक्ती असेल, तरी आत्मा लाभत नाही. न बहुना श्रुतेनं, कुणी रात्रंदिवस जरी ऐकत असेल तरी त्याला ब्रह्मज्ञान होत नाही. ब्रह्मज्ञान होण्यासाठी प्रामाणिक साधक व्हावं लागतं. त्यासाठी काही नियम पाळावे लागतात. मला हेही पाहिजे आणि मला तेही पाहिजे असं कधी होत नाही. जहाँ राम है वहाँ काम नहीं, जहाँ काम है वहाँ राम नहीं, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणून प्रामाणिक साधक व्हा. तुम्ही गृहस्थ असा की संन्यासी असा, काहीही फरक पडत नाही, पण प्रामाणिक साधक व्हा. मी इथे मठामध्ये बघतो की मठाचे काही भक्त दररोज सकाळी 5 वाजता मंदिरामध्ये ध्यानासाठी येऊन बसतात. एकही दिवस ते चुकू देत नाही. एखाद्या वेळेस आमचं जाणं होणार नाही, पण ते भक्त निष्ठापूर्वक दररोज 5 वाजता येऊन 6:30पर्यंत बसतातच. त्यांना आपण प्रामाणिक साधक म्हणू शकतो. ते सकाळी उठतात, मेहनत घेतात, इथे येतात आणि 1-1.5 तास बसतात. म्हणजे कुठेतरी निष्ठा पाहिजे. आता प्रामाणिकपणे ते साधना करतात. संध्याकाळी पण 1-1.5 तास बसतात. आता नुसती बसण्याची सवय जरी केली तरी भरपूर झालं, कारण आपलं शरीरच तर अशांत आहे. हे शरीरच स्थिर होत नाही तर मन स्थिर होणार कसं? पहिले शरीराला स्थिर करावं लागेल. त्याला म्हटलं आहे आसन सिद्धी. आसनामध्ये सिद्धी प्राप्त करावी लागेल, म्हणजे स्थिरपणे बसावं लागेल. स्थिर सुखम आसनम. आसन कसं पाहिजे? स्थिर पाहिजे आणि कम्फर्टेबल पाहिजे, कुठेही दुखायला नको. तर इथे प्रामाणिक साधक व्हायला पाहिजे आणि मुक्तीची इच्छा पाहिजे, मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तेव्हा एक तर आपल्याला जाणीव पाहिजे की आपण बंधनात आहोत. दुसरं, ह्या जगातले दुःख बघून आपल्याला कळलं पाहिजे की या दुःखामधून बाहेर पडण्याचा काही उपाय आहे का? दुःख तर जगामध्ये आपण दररोज बघत असतो, तरी पण कधी प्रयत्न करत नाही. आपणही दुःख भोगतो, लोकांची दुःख बघतो, पण यामधून आपली मुक्ती व्हावी असं आपल्याला कधी वाटत नाही. तेव्हा ज्या लोकांना याची जाणीव होते, ह्या जगाचं स्वरूप कळतं, ज्यांना आपल्या बंधनाची जाणीव होते, ते मन स्थिर करण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यासाठी प्रामाणिक साधक व्हावं लागतं. दररोज तुम्हाला साधना करावी लागते आणि तिथे कुठेही कॉम्प्रोमाइज करून चालत नाही, कसं तरी यंत्रवत करूनही चालत नाही. प्रामाणिकपणे निष्ठापूर्वक करावं लागतं. दुर्मिळ असे मानव जीवन, करा जीवनाचे सार्थक. तर हे मन शांत करणं फक्त मनुष्याला शक्य आहे. आता बघा, वानर किती चंचल असतात. आता तुम्ही वानराला शांत करू शकत नाही, त्याचा स्वभावच तसा आहे. आणि मनुष्याचा स्वभाव पण तसाच आहे. आपलं मन पण चंचलच आहे. ह्या चंचल मनाला स्थिर करण्यासाठीच तर एवढे उपाय सांगितले आहे. पतंजलींनी एवढा राजयोग लिहिलेला आहे. कशासाठी? ह्या मनाला कसं स्थिर करता येईल. म्हणून दुर्मिळ असे मानव जीवन. मानव जन्म हा दुर्मिळ आहे आणि ह्या जन्मामध्येच मनाला स्थिर करण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे. मनाला अशांत करणाऱ्या बऱ्याच गोष्टी जगामध्ये आहे आणि दिवसेंदिवस त्या वाढतच आहे. विज्ञान दिवसेंदिवस आकर्षणं वाढवत आहे, प्रलोभनं वाढवत आहे आणि आपलं मन सतत त्या गोष्टींच्या मागे धावत आहे. शांत बसून आपल्याला ध्यान करण्यासाठी वेळच मिळत नाही. असं आजचं हे युग आहे. विश्वास ठेवून गुरुवाक्यावर करा मंत्रजप नियमित. व्याकुळ होऊन प्रार्थना करा. जरी असाल संसारात. विश्वास ठेवून गुरुवाक्यावर करा मंत्रजप नियमित. पहिले म्हणजे मनाला शांत करण्यासाठी किंवा आध्यात्मिक प्रगती करून घेण्यासाठी गुरुची फार आवश्यकता आहे. गुरुबिन कौन बताबे बाटा, अति बिकट यम घाटा. गुरु कृपांजन पायो मेरो भाई, राम बिना किचु जानत नाही.
तेव्हा आध्यात्मिक मार्ग एवढा अवघड आहे, कठीण आहे की आपण स्वतः त्या मार्गावर चालू शकत नाही. आपल्याला गुरुचं मार्गदर्शन घ्यावंच लागतं. पण गुरु करताना आपण खूप काळजी घेतली पाहिजे. कुणालाही गुरु करून चालणार नाही. ज्या व्यक्तीला आध्यात्मिक ज्ञान प्राप्त झालेलं आहे, जी व्यक्ती पवित्र जीवन जगते आहे, ज्या व्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा स्वार्थ नाही, जी व्यक्ती आपल्या शिष्याकडून काहीच अपेक्षा ठेवत नाही, त्याचं कल्याण व्हावं हीच इच्छा असते, अशा प्रकारचा गुरुच आपण शोधला पाहिजे. नाहीतर गुरु तर भरपूर आहे, पण कुणालाही गुरु करून आपली प्रगती होणार नाही. कारण जो गुरु आहे त्याच्यामध्ये जर शक्ती नसेल तर तो तुम्हाला शक्ती देणार कुठून? तुमच्यामध्ये शक्ती संक्रमित करणार कुठून? त्याच्याकडे शक्ती नाही, तोच काही आचरण करत नाही. तेव्हा गुरु बघताना खूप काळजीपूर्वक बघावा. नाहीतर असे आजकाल इतके भोंदू गुरु आहेत की शिष्यांना फसवतात, शिष्यांकडून पैसे लुबाडतात आणि हजारोमध्ये शिष्य करतात. अशा गुरूंना काहीही महत्त्व नाही. त्यांच्याकडून जरी मंत्र घेतला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. तो मंत्र जागृत झाला पाहिजे. जी व्यक्ती साधना करते, जी व्यक्ती गुरु आहे, त्या गुरूनं त्या मंत्राचा जप करून त्याला जागृत केलं पाहिजे, तर त्या मंत्रामध्ये शक्ती राहील. म्हणजे मग तुम्हाला काय मिळेल? गुरुशक्ती मिळेल आणि मंत्रशक्ती पण मिळेल. पण त्या मंत्राचा जप मात्र तुम्हाला नियमित करावा लागेल. जर नियमित जप केला नाही तर मन शांत होणार नाही. ठराविक वेळ करावाच लागेल की आम्ही दररोज 5000 वेळा जप करणार म्हणजे करणारच. त्यापेक्षा कमी करायचा नाही. तुम्ही हळूहळू वाढवू शकता, पण एक नंबर तर तुम्ही ठीक करा. ठीक आहे, 5000 होत नसेल 2000 करा, की आपण 2000 वेळा दररोज जप करूया. आता गुरुने सांगितलं की 108 वेळा केला तरी पुरेसा आहे. आता 108 वेळा मिनिमम आहे आणि आपल्याला काय वाटतं की ते गुरुने सांगितले 108 वेळा, बस 108 वेळा केलं तर होऊन जाईल. 108 वेळा केल्यामुळे होणार नाही. गुरुने सांगितलं कमीत कमी 108 वेळा तरी करा. आणि त्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम. आपण विचारतो गुरुंना 54 वेळा केला तर चालेल का? अरे 108 वेळा म्हणजे मिनिमम आहे, पण त्याच्या अर्धा तुम्ही कशाला करता? 54 वेळाच करायचं. म्हणजे आपली इच्छा नाही. साधनेमध्ये आपल्याला आवड निर्माण झाली पाहिजे. जप करण्यामध्ये गोडी वाटली पाहिजे. जास्तीत जास्त जप करावा अशी आंतरिक इच्छा पाहिजे. नाहीतर गुरुनं सांगितलं कसं तरी 108 वेळा करायचं आणि आपलं एक काम संपवून टाकायचं. अशामुळे काही मन स्थिर होत नाही. जप सतत करावा लागतो. 2 वेळा बसून तर करायचा, पण नेहमी काम करताना, चालताना, बोलताना जप सुरूच ठेवायचा. त्याला म्हटलं आहे अजप जपा. म्हणजे सतत जप सुरू आहे. सगळे व्यवहार सुरू आहे, पण त्यामध्ये मनातल्या मनात जप पण सुरू आहे. ही अवस्था आपल्याला प्राप्त करून घ्यायची आहे की नेहमी भगवंताचं स्मरण आपल्याला होत राहील. आणि प्रामाणिकपणे प्रार्थना करा. कारण जर जप होत नसेल तर व्याकुळ होऊन भगवंताला प्रार्थना करा. भगवंताला सांगा की अरे भगवंता, माझं मन स्थिर होत नाही, तुझ्या चरणावर माझं मन स्थिर करून दे. मी नाही करू शकत हे चंचल मन स्थिर. भगवंताला जर तुम्ही व्याकुळ होऊन प्रार्थना केली तर सगळी तुमच्या मनाची चंचलता निघून जाईल. कारण भगवंत तर अंतर्यामी आहे, तुमच्या हृदयातच आहे. तो तुमची प्रार्थना ऐकतो. तो तुमची प्रार्थना ऐकेल. हळूहळू तुमच्या मनाला तो शांत करेल. मग तुमच्या मनामध्ये भगवंताशिवाय कोणताही विचारच राहणार नाही. म्हणजे बघा, मनाला शांत करण्यासाठी भगवंताची व्याकुळ होऊन प्रार्थना करणंसुद्धा फार आवश्यक आहे. नुसती यंत्रवत प्रार्थना करून काही उपयोग नाही. काही काही लोक नुसते गायत्री मंत्र म्हणतात. आता गायत्री मंत्र ही एक प्रार्थना आहे, पण ती प्रार्थना त्याचा अर्थही समजत नाही. ती आहे संस्कृतमध्ये, त्याचा अर्थही कळत नाही आणि पोपटासारखं म्हणत राहतात. म्हणजे त्यामुळे थोडाफार फायदा होईलच, पण तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये प्रार्थना करा. म्हणजे तुम्ही भगवंताशी नातं जोडू शकाल. भगवंत आपला वाटला पाहिजे. तुमच्या मनातले जे काही विचार आहे ते भगवंताला सांगा. तुमच्या भावना सांगा. भगवंताशी नातं जोडा
आणि जेव्हा तुम्ही व्याकुळ होऊन भगवंताजवळ प्रार्थना करता तेव्हा भगवंत अशी प्रार्थना ऐकतात. जर आपली मेकॅनिकल प्रार्थना असेल, यंत्रवत असेल, तर ते भगवंतापर्यंत पोचणार नाही. तर व्याकुळ होऊन प्रार्थना करा, नियमितपणे जप करा, गुरुचा आश्रय घ्या आणि मन स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. विश्वास ठेवून गुरुवाक्यावर करा मंत्र जप नियमित. व्याकुळ होऊन प्रार्थना करा, जरी असाल संसारात, जरी असाल संसारात. जरी तुम्ही संसारामध्ये असाल तरी काहीही हरकत नाही. कारण बहुतेक संसारामध्येच असतात. किती लोक संन्यासी होतात? फारच कमी, बोटावर मोजण्या इतके. सगळे संसारामध्ये असतात. पण संसारात राहूनसुद्धा आपली आध्यात्मिक प्रगती करून घेणं शक्य आहे जर आपण ह्या गोष्टींचं आचरण केलं. आता दीक्षा सगळ्यांना मिळू शकते. रामकृष्ण मठामध्ये गृहस्थांनाही दीक्षा मिळते आणि ब्रह्मचार्यांना दीक्षा मिळते. आता ही दीक्षा आपण घेतली पाहिजे आणि पवित्र गुरुकडून घेतली पाहिजे आणि मग त्या मंत्रावर विश्वास ठेवला पाहिजे की मला जो मंत्र मिळाला तो सगळ्यात श्रेष्ठ आहे. ह्या मंत्राचा जप केल्यामुळेच माझा उद्धार होणार आहे, मला भगवंताचं दर्शन होणार आहे. कधीही मंत्राविषयी संशय घेऊ नका किंवा गुरुविषयी संशय बाळगू नका. गुरुवाक्यावर विश्वास ठेवून नियमितपणे प्रामाणिकपणे त्या मंत्राचा तुम्ही जप करा आणि व्याकुळून भगवंताला प्रार्थना करा आणि बघा तुमचं मन स्थिर झाल्याशिवाय राहणार नाही. हे सगळे मन स्थिर करण्याचे उपाय आहे. त्यानंतर इतरांवर उपकार करा, स्वार्थ सोडून आपुला. सर्वांमध्ये देव राहतो, नका विसरू ह्या सत्याला, नका विसरू ह्या सत्याला. आता आपण 24 तास तर जपध्यान करू शकत नाही, 24 तास प्रार्थनाही करू शकत नाही, तेवढं आपलं सामर्थ्य नाही. मग आता बाकी वेळ आपण काय करायचं? तुम्ही तुमच्या संसाराची कामं करा, तुम्ही तुमची कर्तव्य पार पाडा, ती पाडलीच पाहिजे. फक्त तुमचा दृष्टिकोन बदला. असं समजा की हे भगवंताचंच काम आहे. तुम्ही ऑफिसमध्ये काम करता ते सुद्धा भगवंताचंच काम आहे, कारण ही सृष्टी भगवंताचीच आहे. वर्क इज वर्शिप, प्रत्येक कामच ही पूजा आहे. अशा भावनेनं ते काम करा. म्हणजे कामाचा दर्जा तुमचा चांगला पाहिजे. म्हणजेच मन लावून काम करा. तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये काम करता किंवा घरी काम करता किंवा मुलांची काळजी घेता तेव्हा तुमचं त्या कामावर प्रेम असलं पाहिजे. मला पगार मिळतो, मी कसं तरी काम करणार असं नाही. पैशाचा विचार सोडून द्या. मला जे काम दिलेलं आहे ते काम आहे भगवंताचं. ह्या कामाद्वारे मला भगवंताला प्रसन्न करायचं आहे. अशा प्रकारे कर्म करा. योग कर्मसु कौशलम. कर्मामध्ये तुमची कुशलता हाच खरा योग आहे. तेव्हा अशा प्रकारे काम करा. मन एकाग्र करून काम करा, एकाग्र मनानं काम करा, मन लावून काम करा. म्हणजे तुमच्या कामाची क्वालिटी तर वाढेलच, पण तुमचं मनसुद्धा स्थिर होईल. जर मनामध्ये बाकी विचार सुरू असेल तर तुम्ही काम चांगलं करू शकणार नाही. काम करताना घरचे विचार आणि घरी असताना ऑफिसचे विचार हे असं बिलकुल करू नका. घरी असताना घरचे विचार करा, ऑफिसमध्ये गेले तर घरचे विचार सोडून द्या, कामाचाच विचार करा. आणि जर वेळ मिळाला तर बघा तुम्हाला इतरांना जे काही मदत करता येत असेल, जे काही दानधर्म करता येत असेल ते मात्र नक्की करण्याचा प्रयत्न करा. तुमचं कर्तव्य तर पार पाडाच, पण त्या व्यतिरिक्त तुमच्याकडे जो वेळ आहे तो वेळ जगाच्या कल्याणासाठी वापरा. सगळ्यामध्ये भगवंत आहे असं समजून त्यांना मदत करा. तुमच्या आजूबाजूला किती गरीब असेल, अज्ञानी असेल, आदिवासी असेल, त्यांच्या मदतीला पण धावून जा. त्यांचे दुःख दूर करण्यासाठी पण प्रयत्न करा. कारण नेहमी तर जपध्यान करू शकत नाही, तर या सेवेमुळे सुद्धा तुमचं मन पवित्र होईल आणि मन जेवढं पवित्र होईल तेवढं ते शांत होईल. म्हणून हा एक उपाय सांगितलेला आहे. हे सगळे मन स्थिर करण्याचे उपाय आहे. आत्मज्ञान होईल, मुक्ती होईल ती नंतरची गोष्ट आहे, पण पहिले मनाला स्थिर करणं हे महत्त्वाचं आहे. कारण त्याशिवाय आपल्याला शांतीच लाभू शकत नाही. जर मनाची शांती पाहिजे असेल तर मन स्थिर पाहिजे.
त्यासाठी हे सगळं करावं लागेल. काहीही न करता आपोआप मन स्थिर होणार नाही. तर जो मनुष्य लोभी आहे, जो मनुष्य कंजूष आहे, जो मनुष्य कामाची बिगार भरतो, कामचोरपणा करतो, त्या मनुष्याचं मन स्थिर होणार कसं? त्याला ते शक्यच नाही आहे. म्हणून मनाला स्थिर करण्यासाठी सुद्धा हे काही उपाय सांगितलेले आहे. जप ध्यान स्वाध्याय करावा, करण्या चित्ताची शुद्धता, वासनांचा त्याग करावा, तेव्हाच मिळेल स्थिरता, तेव्हाच मिळेल स्थिरता. म्हणजे जप ध्यान तर करायचंच आहे, मनाला एकाग्र करण्याची साधना करायचीच आहे, पण त्यासोबतच स्वाध्याय पण करायचा. स्वाध्याय म्हणजे स्व अध्याय, दोन मिनिंग आहे. स्वाध्याय म्हणजे शास्त्राचं अध्ययन. आपण नियमितपणे शास्त्रांचं अध्ययन केलं पाहिजे, कारण आपल्याला आध्यात्मिक जीवनाविषयी काहीही माहिती नाही. ज्या लोकांनी अनुभूती घेतलेली आहे त्यांना माहिती आहे, आणि त्यांनी जे काही लिहून ठेवलेलं आहे ते सत्य आहे. आता ते सत्य आहे म्हणून आपण ते वाचलं पाहिजे, कारण त्या गोष्टी आपण इंद्रियाच्या माध्यमातून बघू शकत नाही. ती इंद्रियाचीच सत्य आहे. आपल्याकडून ते ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. विश्वास ठेवावा लागतो. शास्त्र वाचावी लागतात. म्हणून शास्त्र वाचा. आजच्या युगामध्ये रामकृष्ण विवेकानंद साहित्य हे अगदी सोपं आहे, आणि तीच वेदांची तत्त्व अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये सांगितलेली आहे. हे सुद्धा आजच्या युगासाठी एक शास्त्रच आहे. तेव्हा ही सगळी शास्त्र वाचा, महापुरुषांची चरित्र वाचा, त्यांचे उपदेश वाचा. त्यामुळे काय होईल, तुमचं मन एका उच्च पातळीवर राहील. तुमच्या मनामध्ये वाईट विचार येणार नाही. तुमच्या मनामध्ये शास्त्राविषयीच विचार येईल. जीवनामध्ये कशा प्रकारे आचरण केलं पाहिजे हे शास्त्र आपल्याला सांगतात. तस्मात् शास्त्रप्रमाणं तु कार्याकार्यो व्यवस्थितो. कोणतं कर्म आहे, कोणती अकर्म आहे याबद्दल तुम्हाला शास्त्र सांगू शकतात. कोणती कर्म निषिद्ध आहे आणि कोणती कर्म केली पाहिजे हे शास्त्र आपल्याला सांगतात. म्हणून शास्त्राचं अध्ययन करून त्यानुसार आचरण केलं पाहिजे. आणि स्वाध्याय म्हणजे स्व अध्याय, इंट्रॉस्पेक्शन करायला पाहिजे. दिवसभर आपण काय केलं, दिवसभर आपण किती लोकांची मनं दुखवली, दिवसभर आपण किती वेळा खोटं बोललो, दिवसभर आपल्याला किती वेळा राग आला. म्हणजे संध्याकाळी शांतपणे बसून आपलं स्वतःचंच आपण अवलोकन केलं पाहिजे. म्हणजे स्वतः जेव्हा आपण आत्मपरीक्षण करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपल्यामध्ये किती दोष आहे. म्हणजे इतरांचे दोष बघायचे नाही, स्वतःचे दोष बघायचे, आणि ते जे काही दोष आहे, ज्या काही त्रुटी आहे त्या दररोज दूर करण्याचा प्रयत्न करायचा. जर आपल्याला माहिती असेल की आपल्यामध्ये त्रुटी आहे तरच आपण प्रयत्न करू ना. जर आपल्याला वाटलं की आपण सगळं काही चांगलंच करतो, आपण कधीच वाईट करत नाही, तुझे खोटं बोलल्याशिवाय चालतच नाही, जर असं आपण आपलं मत बनवलं तर आपण कधीही प्रयत्न करणार नाही. म्हणून स्वाध्याय म्हणजे स्वतःचं परीक्षणसुद्धा, स्व अध्याय. शास्त्रामध्ये म्हटलं आहे, स्वाध्याय प्रवचनाभ्याम न प्रमदितव्याम. तर स्वाध्याय अध्ययन करणं आणि त्या चांगल्या गोष्टी लोकांना सांगणं याकडे कधीही दुर्लक्ष करू नका, कारण त्यामुळे तुमच्या आध्यात्मिक प्रगतीला मदत होणार आहे. म्हणून स्वाध्याय केला पाहिजे. शास्त्र पण सांगतात, शास्त्रांचं अध्ययन केलं पाहिजे, त्यावर चिंतन केलं पाहिजे, म्हणजे आपलं मन उच्च पातळीवर राहतं आणि आपल्याला जे ज्ञान इंद्रियाद्वारे मिळत नाही ते ज्ञान त्या शास्त्रामधून आपल्याला प्राप्त होतं. त्यानुसार मग जीवन आचरण करायचे आहे, त्यानुसार मग साधना करायची आहे, त्यानुसार कर्म करायचे आहे, तरच आपलं मन स्थिर होईल. जपध्यान स्वाध्याय करावा, करण्या चित्तासी शुद्धता. तर यामुळे काय होईल, आपलं चित्त शुद्ध होईल. मन पवित्र झाल्याशिवाय मन एकाग्र होत नाही आणि भगवंताचा लाभ पण होत नाही. दोन्ही गोष्टी पाहिजे. मन पवित्र पाहिजे आणि मन स्थिर पाहिजे, मन शांत पाहिजे. ह्या दोन गोष्टी जर असेल तर आपल्याला ब्रह्मज्ञान होईल, आत्मज्ञान होईल, ईश्वर लाभ होईल, सगळं काही होईल.
पण ह्या दोन्ही गोष्टी हे सगळं केल्यामुळे आपल्याला प्राप्त होईल. वासनांचा त्याग करावा तेव्हाच मिळेल स्थिरता. आपल्या मनाला अशांत काय करत असते? वासना. आपल्या मनामध्ये एवढ्या कामना वासना आहे की त्याला कुठे मर्यादाच नाही. एक कामना पूर्ण झाली की 10 कामना येऊन तयार राहतात. म्हणजे रात्रंदिवस आपल्याला ह्या जगाच्या विषयांचं चिंतन करावं असं वाटतं. कारण मनामध्ये एवढ्या वासना कामना आहे. तेव्हा मला हे सगळं मिळालं पाहिजे, मला ह्या सगळ्यांचा भोग घेता आला पाहिजे, त्यासाठी मला पैसे पाहिजे, मला मेहनत करावी लागेल. म्हणजे इतक्या काही मनामध्ये कामना आहे. आणि आपल्याला हे चांगलं माहिती आहे की कामना कधीही पूर्ण केल्या जाऊ शकत नाही. शेवटल्या क्षणापर्यंत तुम्ही प्रयत्न करता, पण त्या कामना अतृप्तच राहतात आणि शेवटी तुमची इंद्रिय साथ देत नाही. तुम्हाला वाटतं की गोडधड चांगलं खाल्लं पाहिजे, पण तुम्हाला आता बरेच आजार झालेले आहे, डायबिटीस आहे, तुम्ही खाऊ शकत नाही. पण ती कामना गेलेली नाही, खाण्याची इच्छा आहेच. दररोज मांस मटण चिकन पाहिजे. आता सगळे दात पडलेले आहे. भगवान श्री रामकृष्ण म्हणायचे की एक व्यक्ती दरवर्षी दुर्गापूजा करायचा. त्याने काही दिवसापासून दुर्गापूजा करणं थांबवलं. तेव्हा त्याला लोकांनी विचारलं, हो तुम्ही दुर्गापूजा करत होते, आता तुम्ही दुर्गापूजा बंद केली. म्हणजे आता मी दुर्गापूजा करू, कशाला करू? म्हणजे माझे दातच राहिलेले नाही. दुर्गापूजेमध्ये मला मटण खायला मिळायचं, त्या बकऱ्याचं मांस खायला मिळायचं, तो बकरा बळी द्यायचो मी दुर्गेला. आता दात नाही तर मी मटण चिकन खाऊ शकत नाही. मग आता दुर्गापूजा कशाला करायची? त्यानं दुर्गापूजाच बंद करून टाकली. जे दुर्गापूजा फक्त नावापुरती, कशासाठी? तर चिकन मटण खाण्यासाठी. आता दातच पडले, खाऊ शकत नाही, तर पूजा कशाला पाहिजे? म्हणजे बघा, जरी इच्छा असेल तरी शरीराच्या मर्यादा आहे. म्हातारं झाल्यानंतर तुम्ही ह्या सगळ्या कितीही तुमच्या मनामध्ये वासना असू द्या, पण तुमचं शरीर साथ देणार नाही. मग उपयोग काय? मनामध्ये तर ते आहेच, त्यामुळे पुन्हा शरीर धारण करावंच लागेल. तुम्हाला शेवटी पश्चाताप होईल की अरे माझ्या मनामध्ये खूप वासना आहे, पण आता काय माझं शरीर म्हातारं झालेलं आहे, आता मला काहीच करण्याची क्षमता नाही आहे. म्हणजे शरीर म्हातारं होणारच आणि तेव्हा हे सगळे भोग घेतले जाणार नाही. तुम्ही घेऊ शकणार नाही. डोळ्यांना दिसत नाही, कानांना ऐकू येत नाही. तुम्ही काय बघणार, काय ऐकणार, काय खाणार, ह्या गोष्टी तेव्हा शक्यच नाही आहे. म्हणून ह्या वासनाच मनुष्याच्या बंधनाचं कारण आहे. ह्या वासनाच मनुष्याचं मन अस्थिर करतात. तेव्हा ह्या वासना कमी करा. वासना कामना कमीत कमी ठेवा. सगळ्यामध्ये समाधान माना. जे मिळालं त्यामध्ये समाधानी राहा. जशी परिस्थिती असेल त्या प्रकारे ॲडजस्ट करा. नाही मला हेच पाहिजे, मला तेच पाहिजे, मला मोठं घरच पाहिजे, मला फ्लॅटच पाहिजे, काही गरज नाही. तुमचे जेवढं सामर्थ्य असेल तेवढंच करा. जे पांघरून पाहून पाय पसरा असं म्हणतात ते. तुमची जेवढी कॅपॅसिटी आहे त्यामध्ये ॲडजस्ट करा. उगीचच कर्ज काढायचं, लोन घ्यायचं आणि मग नंतर लोन फेडू शकत नाही, नोकरी गेली, टेन्शन वाढलं, ह्या सगळ्या गोष्टी कशाला आपल्या पाठीमागे लावून घ्यायच्या? तर जर आपण वासना कामना कमी केल्या तर बऱ्याच प्रमाणात आपलं मन शांत होतं. ह्या वासना कामनाच मनाला अशांत करतात आणि त्यासाठी आपण रात्रंदिवस मरतो आणि तरीही वासना कामना काही पूर्ण होत नाही. त्या अतृप्तच्या अतृप्तच राहतात. मन कधीही मनाला कधीही समाधान मिळत नाही. एखादा मनुष्य आहे का की जो पूर्णपणे तृप्त झालेला आहे? तृप्त होऊ शकत नाही. तुम्ही सकाळी जेवण केलं, संध्याकाळी पुन्हा भूक लागतेच. तुम्ही सकाळी जेवल्यामुळे काही पूर्ण तृप्त होऊ शकत नाही. तेव्हा एक कामना पूर्ण झाली तर दुसरी कामना, तिसरी कामना, चौथी कामना, अशा कामना तुमच्यासमोर येतच राहणार आणि तुमचं मन चंचल करणार. म्हणून कामना वासना कमी करा. वासनांचा त्याग करावा तेव्हाच मिळेल स्थिरता. अहंकार सोडून सगळा पडून राहा देवाच्या दारात. कृपेविना न मिळे काही, व्हारे देवाला शरणागत.
आणि शेवटला उपाय आहे की अहंकार सोडा. या अहंकारामुळेच मनुष्य रात्रंदिवस मी 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 म्हणतो आणि जेवढा अहंकार राहील तेवढं जास्त दुःख भोगावं लागतं. मी सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे, माझा कसा काय अपमान केला, माझ्या एवढा कोणी श्रीमंत नाही. म्हणजे बघा, हा जर मी असेल तर तो मी चकनाचूर होणारच आहे. कोणी ना कोणी तुमचा अपमान करणार आहे. तुमच्यापेक्षाही श्रीमंत लोक आहेत. स्वतःला काही सगळं काही समजू नका. तर हा अहंकार सोडला पाहिजे. जोपर्यंत मी आहे, मी करता आहे, हे सगळं माझं आहे, तोपर्यंत चंचल राहणारच मन. तर अहंकार सोडून सगळं पडून राहा देवाच्या दारात. देवाच्या दारात पडून राहा. सगळं काही देवावरती सोपवा. मी काहीही करत नाही, हे सगळं भगवंताच्या इच्छेनंच होत आहे. माझ्यामध्ये कुठे सामर्थ्य आहे? भगवंतच माझ्याकडून हे कार्य करून घेत आहे आणि ते खरंच आहे. कारण ही सृष्टी भगवंताचीच आहे आणि ही सृष्टी चालवणं हे त्याचं कर्तव्य आहे. तेव्हा त्याच्या वतीनं आपण कार्य करतो. म्हणून तर जेव्हा अर्जुन म्हणाला की मी युद्ध करणार नाही, तेव्हा भगवंत म्हणाले तुला युद्ध करावंच लागेल, तू नाही म्हणू शकत नाही. कारण युद्ध मीच करणार आहे, तुला फक्त मी निमित्त करणार आहे. निमित्त मात्रम भवेसव्यसाची. अर्जुना, तू फक्त निमित्त हो, तू काही युद्ध करून जिंकणार नाही. माझंच हे काम आहे, मीच करणार आहे, पण तुझ्या माध्यमातून करणार आहे. हे आपल्याला कळलं पाहिजे की आपण काहीही करत नाही. या खोटा अहंकार बाळगण्यात काही अर्थ नाही. भगवंतच आपल्याकडून हे त्याचं कार्य करून घेत आहे, असा जर भाव असेल तर अहंकार राहणार नाही आणि भगवंताच्या चरणी पडून राहायचं. जीवनामध्ये दुःख येऊ, जीवनामध्ये सुख येऊ, जे काही येईल, कधी अपमान होईल, कधी मान होईल, सगळं सहन करायचं आणि भगवंताच्या चरणी पडून राहायचं. तिथे भगवंतावर आपली तेवढी श्रद्धा पाहिजे की हे सगळं भगवंत करत आहे आपल्या कल्याणासाठी, असा विश्वास पाहिजे की आपल्याला ह्या मार्गातूनच जावं लागणार आहे, आपल्या प्रारब्धाची कर्म भोगावीच लागणार आहे. तेव्हा कुरकुर करून काहीही उपयोग नाही. तेव्हा शांतपणे भगवंताच्या चरणी पडून राहा. प्रभू, तुझी जशी इच्छा, तुझीच इच्छा पूर्ण हो. मी काहीही म्हटलं तरी ते होणार नाही. तुझी इच्छा असेल, तुझी कृपा असेल, तुझे आशीर्वाद असेल तरच मला यश मिळेल. नुसत्या माझ्या प्रयत्नामुळे मला यश मिळेल असं मी म्हणू शकत नाही. पण अहंकारी मनुष्य म्हणतो की मीच केलं, माझ्यामुळेच झालं, बाकीचं कोणी करू शकलं नाही. त्याला हे कळत नाही की भगवंतानंच ते केलेलं आहे. तुम्हाला ती संधी दिलेली आहे करण्याची. ते तुमचं सौभाग्य आहे की तुम्हाला संधी मिळालेली आहे. तेव्हा अहंकार पूर्णपणे भगवंताच्या चरणी आपण समर्पित केला पाहिजे. अहंकार सोडून सगळा पडून राहा देवाच्या दारात. कृपेविना न मिळे काही, व्हारे देवाला शरणागत. भगवंताच्या कृपेशिवाय काहीही होत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न करा. मॅन प्रपोजेस, गॉड डिस्पोजेस. तुम्ही कितीही मोठमोठ्या योजना आखा, पण भगवंताची कृपा असल्याशिवाय तुम्हाला त्यामध्ये यश मिळणं शक्य नाही. म्हणून पहिले भगवंताला प्रसन्न करून घ्या, भगवंताची कृपा प्राप्त करून घ्या, भगवंतावर भक्ती करा, भगवंताला शरणागत व्हा. मग भगवंताची कृपा मिळाली तर तुम्ही मोठमोठी कामं करू शकाल. तुमच्या सामर्थ्यानं नाही, भगवंताच्या सामर्थ्यानं. तो तुम्हाला मोठमोठी कामं करण्याची शक्ती देईल आणि तेव्हाच तुम्ही त्याच्या शक्तीनं शक्तिमान होऊन ते करू शकाल. हे कधीही विसरू नका. आपण जर आपला अहंकार सोडला तर भगवंत आपल्या माध्यमातून भरपूर काम करू शकतात, पण अहंकारमध्ये असल्यामुळे भगवंतही काही करू शकत नाही. तेव्हा स्वतःला एकदम रिकामं करा आणि भगवंताला आपल्या माध्यमातून काम करू द्या. तेव्हा आपल्याकडून जास्त काम केले जाईल. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत भगवंतसुद्धा आपला चांगला उपयोग करू शकत नाही. म्हणून बघा की मनाला स्थिर करायचे असेल तर किती उपाय सांगितलेले आहे. तेव्हा ही कविता आपण एकदा वाचून घेऊया आणि आपल्या आजच्या चिंतनाला आपण विराम देऊया. तेव्हाच मिळेल स्थिरता. प्रयत्न करावा मुक्तीसाठी, होऊन प्रामाणिक साधक.
दुर्मिळ असे मानव जीवन करा जीवनाचे सार्थक. विश्वास ठेवून गुरुवाक्यावर करा मंत्रजप नियमित. व्याकुळ होऊन प्रार्थना करा जरी असाल संसारात. इतरांवर उपकार करा स्वार्थ सोडून आपुला. सर्वांमध्ये देव राहतो नका विसरू ह्या सत्याला. जप ध्यान स्वाध्याय करावा करण्या चित्ताची शुद्धता. वासनांचा त्याग करावा तेव्हाच मिळेल स्थिरता. अहंकार सोडून सगळा पडून राहा देवाच्या दारात. कृपेविना न मिळे काही वारे देवाला शरणागत. वारे देवाला शरणागत. तर आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्री रामकृष्णार्पणमस्तु.